नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे। यामध्ये आपण बघणार आहोत ई-के-वाय-सी तसेच ई-के-वाय-सी करून देखील आपले पैसे का आले नाहीत आणि सोबतच अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आहे ज्यामध्ये नवीन लाडक्या बहिणींची नोंदणीविषयीची। चला तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी सर्वप्रथम आपण ई-के-वाय-सी कशी करायची ही माहिती घेऊ। व्हिडिओ अत्यंत छोटा आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा। चला त्यासाठी आपणास मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर लाडकी बहीण असं सर्च करायचे आहे। गुगलवरती सर्च केल्यानंतर आपणास अशा प्रकारची सुरुवातीची जी वेबसाईट आहे माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचे आहे आणि याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। आणि आपण जर मोबाईलवरून वेबसाईट ओपन करत असाल तर आपणास येथे क्लिक करून क्रोमच्या साईडला क्लिक करायचे आहे। मी दाखवतो आहे, एक मिनिट। आपणास येथे क्लिक करून डेस्कटॉप साईट ही सिलेक्ट करायची आहे। त्यानंतरच मोबाईलमध्ये आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे आल्यानंतर आपणास ई-के-वाय-सी करण्यासाठी येथे क्लिक करायचे आहे ई-के-वाय-सी वरती, ज्यामध्ये मी दाखवतो आहे। येथे क्लिक करा ई-के-वाय-सी। आपणास अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर भरायचा आहे, कॅप्चा भरायचा आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ-टी-पी पाठवायचा आहे। आधार आपला जो रजिस्टर आहे, आधारला मोबाईल नंबर, त्यावरती ओ-टी-पी जाईल। त्यानंतर आपणास लॉग इन करायचे आहे। ओ-टी-पी झाल्यानंतर अशा प्रकारची ओ-टी-पी जाईल, लॉग इन करून घ्या। लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा पर्याय दिसेल ज्यामध्ये आपणास नाही असे सिलेक्ट करायचे आहे आणि येथे टिक करायचे आहे। ए आणि बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास दिलेल्या सक्त कारवाई पात्र राहील अशा प्रकारची एक नोटीस आहे। तर आपणास हे दोन्ही पर्याय नाही सिलेक्ट करायचे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक पॉपअप दिसेल ज्यामध्ये तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। अशा प्रकारे आपण आपली ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता। यामध्ये आणखी एक बाब आहे, आपल्याला जर अशा प्रकारचे ई-के-वाय-सी पूर्ण झाल्याची वॉर्निंग आलेली असेल ज्यामध्ये या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच आपली ई-के-वाय-सी या अगोदर पूर्ण झालेली आहे, अशा प्रकारची नोटीस आहे। चला तर मग ई-के-वाय-सी पूर्ण झालेली असून देखील पैसे का नाही आलेत याविषयीचे आपण पुढे चेक स्टेटसवर एक पॉपअप येतो ज्यामध्ये एरर, हा एरर काय असतो तर हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही, म्हणजेच आपण पात्र आहात का हे चेक करायचे आहे। ज्यामध्ये पात्रतेचे निकष आपण बघू शकता, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे, त्यानंतर हे पात्रतेचे निकष आहेत ज्यामध्ये 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची मर्यादा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंतच लाभ दिला जातो अशा प्रकारचे आहे। आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, या कारणास्तव देखील आपण अपात्र होऊ शकता। किंवा मग इतर अपात्रतेचे कारण आपण बघू शकता स्क्रीनवरती, ज्यामध्ये 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असणे किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरणारा असेल तर देखील अपात्र होऊ शकता। सरकारी कर्मचारी असेल, त्यानंतर निवृत्तवेतन योजनेचा लाभ घेत असेल, अशा प्रकारचे स्क्रीनवर बघू शकता आपण। या कारणास्तव देखील आपली अपात्रता येऊ शकते। ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर देखील आपणास पैसे अडकले असतील तर आपणास अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचे आहे। अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। पासवर्ड जर माहीत नसेल तर फॉरगेट पासवर्ड या बटनावरती क्लिक करा, खाली टॅबवरती दिसत आहे तुम्हाला, आणि इथून आपण फॉरगेट पासवर्ड देखील करू शकता। चला तर मी लॉग इन करून घेतले आहे। यामध्ये आपणास ॲप्लिकेशन सबमिटेडवरती क्लिक करायचे आहे ज्यामध्ये आपणास माहिती दिसेल अशा प्रकारचे, एक मिनिट मी ओपन करतो आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारची माहिती आहे। यामध्ये आपणास मी दाखवत आहे यावरती क्लिक करायचे आहे, ही विंडो आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये आपणास सविस्तर माहिती समजेल, ज्यामध्ये आपण बघू शकता आपल्याला कोणत्या अकाउंटवरती आणि किती तारखेला आणि आपला हप्ता कधी जमा झाला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपणास या विंडोमध्ये दिसेल। यानंतर आपण बघणार आहोत वरती या आडव्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ओपन होईल ज्यामध्ये आपणास काही अडचण असेल तर पैसे का आले नाहीत याविषयीची माहिती घ्यायची असेल तर आपण ॲप्लिकेशन मेड अर्लियर यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारची आपल्यासमोर माहिती ओपन होईल ज्यामध्ये आपल्यास थोडंसं खाली स्क्रॉल करायचे आहे। तर यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारचा रिमार्क आहे। तर आपला जर पैसे आले नसतील तर हे रिमार्क व्यवस्थित चेक करून घ्या आणि काही अडचण असल्यास ती दुरुस्त करून घ्या, अशा प्रकारची माहिती होती। आणि यानंतर आता अत्यंत महत्त्वाच्या माहितीकडे आपण येणार आहोत ज्यामध्ये नवीन लाडक्या बहिणींची नोंदणीविषयीची काय अपडेट आहे याविषयीची माहिती घेणार आहोत। चला तर नवीन लाडक्या बहिणीच्या नोंदणीविषयी आपल्याला नोंदणी कशी करायची ती बघणार आहोत। त्यासाठी आपणास पात्रतेचे निकष, अपात्रता काय आहे ही संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे आणि अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचे आहे।
अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपणास इथे क्लिक करायचे आहे डोंट हॅव अकाउंट, म्हणजे जिथे क्रिएट अकाउंट आहे यावरती क्लिक करायचे आहे नवीन नोंदणीसाठी. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल, ज्यामध्ये आपण आपला आधारनुसार नाव नोंदणी करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, तालुका, डिस्ट्रिक्ट, विलेज सगळी माहिती भरायची आहे. परंतु सध्या साईटवरती काही तांत्रिक कारणास्तव नोंदणी बंद आहे. आपणास अपडेट राहून साईट चालू झाल्यानंतर येथे नवीन नोंदणी करायची आहे. माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. आशा करतो ही माहिती आपणास उपयुक्त पडलेल. चला तर, धन्यवाद.